नमस्कार, मी पूजा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, नारळ शेती म्हटलं की आपल्याला आठवते समुद्र किनारा, कोकण, गोवा व केरळ. परंतु आता भारतात कुठेही नारळ शेती करणं शक्य झालंय. नारळाची शेती आणि खजुराची शेती कशी होते आणि यामध्ये उत्पन्न कसं मिळू शकतं या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत निकिता जगदळे मॅडम. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तर निकिता यांच्याबद्दल बोलायचं झालं तर निकिता या द ग्रीन इकॉनॉमी कंपनीच्या डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. स्वतः फॅशन डिझायनिंग मध्ये पदवीधर शिक्षण घेतल्यानंतर अनेक मोठ्या कंपनींमधून आलेल्या नोकरीची ऑफर न स्वीकारता स्वतःचं असं काहीतरी सुरू करायचं या विचारानं प्रेरित होऊन द ग्रीन इकॉनॉमी या कंपनीची सुरुवात 2019 या वर्षी झाली. कंपनीचं कार्य हे व्यावसायिक फळबाग लागवडींमध्ये असून शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं त्यांनी केलेल्या कामाचा जास्तीत जास्त मोबदला देता येईल यासाठी निकिता या नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या कंपनीचं उद्दिष्ट हेच आहे की सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी निकिता मॅडम यांनी स्वतःला या कार्यामध्ये पूर्णपणे झोकून दिलेलं आहे. निकिता मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आहे. वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की खूप महत्वाचं खरं तर हे शेतीमधलं तुमचं कार्य तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी. तर या व्यवसायाची जी सुरुवात आहे ती नेमकी तुम्ही कशी केली? बघितलं गेलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये जवळपास 65% लोकांचा जो मूळ व्यवसाय आहे तो शेती म्हणजे आहे. मी पण एका शेतकरी कुटुंबातून आली असता माझ्या इथे पण पारंपरिकरित्या पीक घेतले जायचे आणि त्यामधून हवे तसे उत्पन्न आमच्या जे दरडोई आमच्या जे पण गरजा आहेत त्यासाठी पुरेसे नव्हते. त्यामुळे आम्ही खरं सांगता जर आम्ही एकदा मी माझ्या मामांसोबत गेली असता कृषी प्रदर्शनाला मी तिथे गेली होती आणि तिथे मी काही नारळांची झाडे बघितलीत आणि तिथून आम्ही जवळपास 3 ते 4 नारळांची झाडे आपल्या घरी आणलेत. त्यांची योग्य ती लागवड केली आणि त्यानंतर काही वर्षांनीच त्यांना म्हणजे तिथून 3 ते 4 वर्षांनीच त्यांना फळधारणा येणं सुरू झाले आणि जसे त्यांना फळधारणा येणं सुरू झाले ते बघून मला एक विचार आला की आपल्या मार्केटमध्ये नारळांची भरपूर प्रमाणामध्ये मागणी आहे. तर आपण पारंपरिक पिकांऐवजी जर आपण नारळांची शेती करतोय म्हटलं तर त्यातून आपण भरपूर असे उत्पन्न कमवू शकतो आणि आपल्या जे पण गरजा आहेत त्या पण पूर्ण करू शकतो अशी मला प्रेरणा त्यामधून मिळाली. नक्कीच. त्याचप्रमाणे हा व्यवसाय तुम्ही करताय, या व्यवसायामध्ये तुम्ही उतरलात तर काही अडचणी पण तुम्हाला आल्या असतील. तर सुरुवातीला अशा नेमक्या काय अडचणी आल्या, काय सांगावंसं वाटतंय? बघा, बघितले गेले तर आपल्या इथे जे तापमान आहे ते भरपूर उष्ण प्रमाणाचे आहे. म्हणजे उष्ण तापमानामध्ये जर आपण नारळ शेतींचा उल्लेख केला तर लोक हास्यास्पद व्हायचे, म्हणजे त्यांना हास्य यायचे या गोष्टींवर की इथे नारळांची शेती नाही होऊ शकत. पण माझ्याकडले मी त्यांना नारळांचे ज्यांना फ्रूट आलेले आहे, ज्यांना फळधारणा सुरू झालेली आहे, ते नारळांचे त्यांना मी झाड दाखवले. ते झाड दाखवून त्यांचा मी जो विश्वास आहे तो मी जिंकला आणि सोबतच माझ्याकडे जे पण आपल्याला वातावरण निर्मिती लागते या नारळांच्या लागवडीसाठी ती मी इथेच निर्माण केलेली. नक्कीच. खरं तर तुम्ही फॅशन डिझायनर आहात, मात्र हे सगळं सोडून तुम्ही या व्यवसायाकडे वळालात. तर का वाटलं या व्यवसायाकडे वळावंस आणि कशा वळालात? खरं तर काय प्रेरणा मिळाली आणि कुठून वळालात तुम्ही या व्यवसायाकडे? सुरुवातीला शेतकऱ्यांनी माझ्याकडून 10, 15, 20, 50 अशी बांधावर लावायसाठी झाडे घेतलेली आहेत आणि त्यांना काही वर्षांनीच म्हणजे 3-4 वर्षांनी फळधारणा येणे सुरू झाले. शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे तो आमच्यावर भरपूर प्रमाणामध्ये वाढला. त्यानंतर आम्ही असे विचार केले की आपण नारळ शेतीबद्दल आणखी लोकांना माहिती द्यायला हवी, त्याबद्दल आणखी प्रचार करायला हवा. तिथून मग आम्ही वर्तमानपत्र सोबतच सोशल मीडिया मार्फत लोकांपर्यंत नारळ शेतीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना आम्ही हे कळवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पारंपरिकरित्या तुम्ही जर पारंपरिक पीक घेत आहे सोबतच तुम्ही जर हॉर्टिकल्चरकडे म्हणजे नारळ शेतीकडे जर जात आहे तर तुमचे जे दरडोई उत्पन्न आहे ते वाढू शकते आणि तुम्ही जास्ती प्रमाणामध्ये प्रॉफिट कमवू शकता. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने खरं तर ही नारळाची शेती करणं आवश्यक आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला किती उत्पन्न दरडोई मिळू शकतं, तर हेच विचारायचं आहे की बुटके नारळ आणि खजूर शेतीमधनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न नेमकं किती वाढू शकतं किंवा खरंच त्यात वाढ झालेली आहे का?
व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ व खजूर हे दोन्ही पिकांची मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मागणी आहे. आणि त्या मागणीला बघितलं गेलं तर त्यामधून भरपूर असे आपल्याकडे म्हणजे नारळांपासून जर आपण बघितलं गेलं तर त्यापासून तेल बनतं, सोबतच त्यापासून दोरी पण बनते. म्हणजे असे भरपूर व्यवसाय आपण करू शकतो. म्हणजे जर आपण नारळ एक उत्पादन त्याचं घेतो आहे तर त्यामधून फक्त आपण पाण्याचंच नारळ विकू नाही शकत. त्यामध्ये आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स असतात ज्यामुळे आपण त्यामध्ये उत्पन्न जे आहे ते वाढतीवर नेऊ शकतो. तर त्यामधून जर आपण बघितलं गेलं तर असे भरपूर व्यवसाय निर्मिती होऊ शकते आणि आपले उत्पन्न जे आहे ते शेतकऱ्यांची नक्की वाढतीवर लागेल. नक्कीच. त्याचप्रमाणे हे व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ आणि खजूर या पिकांची लागवड शेतकरी करू शकतात आणि कशा पद्धतीने करू शकतात ते? व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ व खजूर या दोन्ही पिकांची लागवड ओलिताची सोय असलेले शेतकरी तसेच व्यावसायिक दृष्टिकोन असलेले प्रगतिशील शेतकरी करू शकतात. ही दोन्ही पिके वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे यांचा जो प्रॉफिट असतो तो जास्त प्रमाणात असतो. तर लोकांनी आणि शेतकऱ्यांनी नक्कीच याबद्दल विचार करायला हवा. नक्कीच. आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचं असं जसं तुम्ही म्हणालात की उष्ण वातावरण, जमीन त्या लागवडीसाठी योग्य हवी. तर या वातावरणात आणि या जमिनीत सुद्धा म्हणजे या दोन्ही पिकांसाठी लागवडीच्या दृष्टीने वातावरण आणि जमीन नेमकी कशी असायला हवी जेणेकरून उत्पन्न आपल्याला चांगलं मिळू शकतं? व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ व खजूर या दोन्ही पिकांसाठी हलकी ते मध्यम जमीन लागतात. आणि त्यासाठी जसं ओलिताची सोय असणारी जमीन, सोबतच पाण्याचा निचरा असणारी जमीन म्हणजे लाल, काळी, तांबडी, सोबतच डोंगरी उताराची जमीन ही त्यासाठी जास्ती फायदेशीर असते. आणि सोबतच जर आपण बघितलं गेलं तर 5.5 ते 8 पर्यंत pH लेवल असणारी जमीन, पण पाण्याची सोय असणे आवश्यक आहे त्यासाठी. हे सगळ्या जमिनीमध्ये आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो व त्यांची लागवड करू शकतो. नक्कीच. त्याचप्रमाणे व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ जे असतील किंवा खजूर ही कोणत्या प्रकारातली पिकं आहेत आणि साधारणतः किती कालावधीची पिकं आहेत, म्हणजे किती कालावधीपर्यंत ही राहू शकतात? आणि यामध्ये सुद्धा असे जातीचे काही प्रकार आहेत का, वेगवेगळ्या जाती आहेत का, त्या कोणत्या आहेत नेमक्या? व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ व खजूर ही दोन्ही पाम वर्गातील पिके आहे. त्यामुळे यांचा जो कालावधी असतो, जर आपण नारळांचे बघितल्या म्हटले तर नारळांची जी लाईफ असते ती 50 वर्षांपर्यंत असते. आणि जर खजुरांची लाईफ बघितलं गेलं तर ती 80 वर्षांपर्यंत असते. म्हणजे त्यांचं जर आपण एक उत्पादन काढतोय म्हटलं तर 35 ते 70-80 वर्षांपर्यंत ते सतत आपल्याला उत्पन्न देत राहतं. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना फक्त एकदा इन्व्हेस्टमेंट करावं लागतं, एकदाच त्याला पैसे लावावे लागतात आणि ते सतत तुम्हाला आजीवन पैसा देत राहणार. आणि जर त्याचं बघितलं गेलं आता बुटक्या नारळांमध्ये 2 प्रकार येत असतात. एक म्हणजे व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ आणि दुसरं म्हणजे मलेशियन ग्रीन. हे 2 बुटक्या नारळांचे त्यामध्ये प्रकार येतात. आणि त्यांची जी हाईट असते ती 10 ते 12 फूट फक्त होतात. म्हणजे आपण त्याला इझिली कट करू शकतो. म्हणजे जो लोकांचा प्रश्न असतो की त्यामध्ये आपण आपल्याकडे लेबर्स मिळणार का त्याला तोडायसाठी, तर तो एक प्रश्न मिटतो. कारण त्यांची जी हाईट आहे ती शॉर्ट व्हेरायटीचे असतात, त्यांची हाईट कमी असते. आणि सोबतच त्यांचे जे उत्पन्न आहे ते फ्रुटिंग 3 ते 4 फुटांपासून स्टार्ट होतं. तर म्हणजे आपल्याला जे फळधारणा आहे ती आपण इझिली कट करू शकतो. आणि जर आपण खजुरामध्ये बघितलं गेलं तर खजुरामध्ये आपल्या प्रदेशामध्ये आपल्या वातावरणामध्ये होणारे जे मेन प्रकार आहेत ते म्हणजे एक बाराई आहे आणि एक मेडजोल आहे. हे 2 प्रकार आपल्या वातावरणामध्ये इझिली होऊ शकतात. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं या दोन्ही पिकांसाठी सर्वसाधारण एकरी खर्च जो आहे तो साधारण किती येतो, म्हणजे तो कळला तर आपण त्या लागवडीसाठी पुढे जाऊ शकतो. तर खर्च काय असतो? सांग. व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ व खजूर ह्या दोन्ही पिकांसाठी ही दोन्ही जी पिके आहे ही दोन्ही रोपे कंपनी बाहेरून इम्पोर्ट करत असल्यामुळे या दोन्ही पिकांचा देशी झाडांच्या तुलनेमध्ये जास्ती खर्च लागतोय. म्हणजे जर आपण बघितलं गेलं तर 2 ते 4 लाखांपर्यंत एकरी खर्च या झाडांसाठी आपल्याला लागवडीसाठी लागतोय. पण त्यातून येणारं उत्पन्न हे खूप जास्त प्रमाणात असते. नक्कीच. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर मिळतं, त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना आणि जे लोक लागवड करतात त्यांना फायदा तर नक्कीच यापासून मिळू शकतो. तर बुटके नारळ आणि खजूर यांची प्रत्येकी एकरी झाडं किती लागतात आणि त्यापासून किती साधारण उत्पन्न आपल्याला मिळू शकतं, म्हणजे किती आपण त्याच्यातनं कमवू शकतो एकंदरीत, त्याबद्दल काय सांगू शकता? प्रॉफिट किती मिळतं आपल्याला? ही बहुवार्षिक पिके आहेत. यामध्ये कंटिन्युअस आपल्याला सतत उत्पन्न मिळत राहतं. पूर्ण वर्षभर उत्पन्न आपल्याला सतत मिळत राहतं. आणि
त्यांचं जर आपण बघितलं गेलं तर जवळपास प्रतिवर्ष प्रति झाड तुम्हाला 500 ते 600 नग इतके नारळ देतात. आणि जर आपण एक होलसेल रेट बघतोय म्हटलं मार्केटचा, तर तुम्हाला 12 ते 18 रुपयामध्ये एक नारळ प्रति नग जातं. आणि त्यामधून तुम्ही एका एकरचा त्यामधून तुम्ही कॅल्क्युलेशन काढू शकता. एका एकरमध्ये जवळपास 15 बाय 15 त्यांची लागवड असते आणि 193 ते 195 झाडं एका एकरमध्ये बसतात. तर ते नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर ठरतं. आणि सोबतच जर आपण खजुरांचा काढतोय म्हटलं तर खजुरांच्या मध्ये आपल्याला जवळपास प्रति झाड तुम्हाला 100 ते 200 किलो पर्यंत उत्पन्न मिळतं. आणि त्यांचा जो मार्केट रेट आहे तो 300 ते 400 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने जातोय. आणि एका एकरमध्ये 100 झाडं इतके बसतात. तर म्हणजे त्यांचा जो प्रॉफिट आहे तो 80 वर्षांपर्यंत तुम्हाला सतत मिळत राहणार. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की किती लॉंग टर्म हे सगळं चालतं एकदा लागवड केल्यानंतर आणि किती प्रॉफिट आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो. तर या दोन्ही पिकांसाठी शेतकऱ्यांसाठी ही दोन्ही जी पिकं असतात म्हणजे व्हिएतनाम बुटके नारळ असतील किंवा खजूर, किती फायदेशीर ठरू शकतात, किती फायदा होऊ शकतो या सगळ्यामधनं त्यांचा? व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ व खजूर ही दोन्ही जी पिके आहे यामध्ये एक फायदा असा असतो शेतकऱ्यांना की यापासून जी एकतर मागणी भरपूर प्रमाणामध्ये आहे मार्केटमध्ये. कारण कोरोनापासून लोकांना हे माहिती आहे की आपण जर कमी पैसे लावता जर आपल्याला काही असे घटक त्यामधून मिळत आहे कोणत्या गोष्टीमधून जे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत, तर लोक नक्कीच त्याकडे वळतात आणि त्यांचा कल त्या गोष्टीकडे जास्ती असतो. आणि जर मार्केटमध्ये त्यांची डिमांड आहे आणि जर त्यांचं उत्पन्न कमी आहे तर शेतकऱ्यांना जे प्रॉफिट येणारा आहे आणि त्यांचा जो माल आहे तो जास्ती पैशांमध्ये जातो, तो जास्ती पैशांमध्ये विकला जातो, म्हणून त्यांना उत्पन्न हे जास्ती प्रमाणामध्ये मिळतं. आणि सोबतच जर आपण असं बघितलं गेलं तर त्यांना कोणत्या प्रकारचं रोग पण लागत नाही, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे किडे सुद्धा पडत नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांपासून हानी नसतो. तर म्हणून त्यामध्ये लॉस पर्सेंटेज आपला कमी असतो. तर आपण नक्कीच त्या गोष्टींबद्दल विचार करायला हवा. नक्कीच मॅम. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की लागवड झालेली आहे किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न सुद्धा लॉंग टर्म आहे, उत्पन्न भरपूर मिळतं. मात्र हे सगळं झाल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो ज्याने लागवड केलाय त्यांना की बाजारपेठ आम्हाला कुठे उपलब्ध आहे सगळ्यासाठी. तर बाजारपेठ साधारणपणे कुठे उपलब्ध आहे याबद्दलची माहिती सुद्धा प्रेक्षकांना मिळणं आवश्यक आहे. काय सांग? बाजारपेठ तर आपल्या जे देशामध्ये जितके पण जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला बाजारपेठ अवेलेबल मिळतात. कारण मोठमोठ्या प्रमाणामध्ये नारळांची मागणी असते आपल्याला. जसे नागपूरला आहे, त्यानंतर संभाजीनगर झाले, त्यानंतर मुंबई झालं, पुणे झालं, अशा अनेक ठिकाणी त्यांचा एक मागणी आहे. तर तुमचा जो पण त्यामधून येणारं उत्पन्न आहे ते थांबणार नाही, ते नक्कीच तुम्हाला निघून जाणार. नक्कीच. त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो की एखादं पीक लागलं की त्याच्यावर कीड सुद्धा चढते किंवा वेगवेगळे त्रास त्या पिकांना सुद्धा होत असतात. तर काय सांगू शकता, किडी कोणत्या लागतात आणि पाणी व्यवस्थापन जे असतं ते साधारणपणे यासाठी कसं करावं लागतं, त्याची सुद्धा सोय तुमच्याकडनं केली जाते का? याबाबत काय माहिती द्या. व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ व खजूर ही दोन्ही पिके अशी पिके आहेत ज्यांना स्टडी पिके आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे जे कीड आहे त्यानंतर अळ्या आहेत त्या लागत नाही. पण तरीही सुद्धा कधी जर कोणत्या रिझन्समुळे त्यांना काही कीड किंवा काही लागलेले किंवा बुरशी लागलेली तर त्यांच्यासाठी पण आपल्याकडे उपाय असतो. आणि कंपनी संपूर्ण सहकार्य कस्टमरला देत असते, शेतकऱ्यांना देत असते आणि त्याद्वारे कंपनी संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत असते. आमच्याकडले जे विशेषज्ञ तज्ज्ञ असतात ते तिथे जातात, त्यांच्या विजिट्स असतात, त्यानंतर ते त्यांना मार्गदर्शन करून सांगतात की यांना आपण काय द्यायला हवं, त्यांनी कीड लागणार नाही किंवा काही रोग होणार नाही. तर त्यामध्ये लॉस पर्सेंटेज तुमचा कमी असतो आणि सततच कंपनीकडून जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे, जर तुमचा जो प्रश्न आहे पाणी व्यवस्थापनचा आणि सोबतच कटिंगचा, त्यानंतर रोग येण्याचा, तो पूर्ण मिटतोय. नक्कीच. मला याबद्दल तुमच्याकडनं अजून बरीच माहिती जाणून घ्यायची, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली. लगेचच भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.
मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे व्हिएतनाम बुटके नारळ आणि खजूर लागवड नेमकी कशी करावी आणि मार्गदर्शन करतायत निकिता जगदळे. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की या सगळ्याची लागवड झाल्यानंतर म्हणजे व्हिएतनाम बुटके नारळ असतील किंवा खजूर असतील याची लागवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होतो आणि एकंदरीत तुमची कंपनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या सगळ्याची कशी काळजी घेत असते. तर मला असं विचारायचंय की आतापर्यंत तुम्ही किती लागवड केलेली आहे आणि खरंच शेतकऱ्यांचं या बाबतीत काय म्हणणं आहे, त्यांना खरंच फायदा झालेला आहे का? किती एकरपर्यंत तुम्ही ही सगळी लागवड आतापर्यंत करून दिलेली आहे आणि शेतकऱ्यांना काय नेमका फायदा झालाय, काय मिळालं या सगळ्यातनं? व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ व खजूर ह्या दोन्ही पिकांची या व्यतिरिक्त आणखी पण आमच्याकडे फ्रुट्स आहेत, जे एक्झॉटिक फ्रुट्स आहेत. म्हणजे आपण हॉर्टिकल्चर मध्ये जास्ती काम करतोय आणि ते जर आपण बघितलं गेलं तर ज्यांनी आता आमच्याकडे लावलेले आहेत, आम्ही जवळपास 250 ते 300 एकर पर्यंत आता लागवड लोकांपर्यंत केलेली आहेत. शेतकऱ्यांना त्यापासून एक निश्चित हे कळलेलं आहे की पारंपरिकरित्या शेती करण्यापासून जे आपल्याला उत्पन्न आणि प्रॉफिट मिळायचं, त्याऐवजी आपण जर हॉर्टिकल्चरकडे जातो आहे तर तिथे आपल्याला जास्ती प्रमाणात प्रॉफिट मिळत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी एक ट्रायल बेसिसवर बस त्यांनी जसं काही लोकांनी 2-2, 3-3 एकरवर सुरुवातीला करून बघायचं म्हणून एक ठरवलेलं होतं, त्यांना आता त्यामधून प्रॉफिट दिसतो आहे आणि त्यामुळे त्यांचा आणखी एकरवर करायचं, जास्ती प्रमाणामध्ये करण्याचा नक्कीच त्यांचा निर्णय बनलेला आहे. आणि लोकांमध्ये ही आता पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे की नुसतं आपण पारंपरिक पिकांकडेच न वळता आपण सोबत जर हॉर्टिकल्चर सुद्धा निवडतोय म्हटलं तर त्यामधून मिळणारं जे प्रॉफिट आहे ते भरपूर जास्ती प्रमाणामध्ये असते आणि ते आपल्या फ्युचरमध्ये पण चांगलं असते आणि त्यानंतर आपले जे समोरचे पिढ्या आहेत त्या पिढ्यांसाठी पण ते खूप लाभदायक ठरतं. नक्कीच. त्याचप्रमाणे असं विचारायचंय की तुमची ही जी कंपनी आहे ग्रीन इकॉनॉमी कंपनी, त्या कंपनीकडून एकदा लागवड तुम्ही करून दिली शेतकऱ्यांना की त्यानंतर कुठपर्यंत तुम्ही त्यांचं जपणूक करता किंवा कुठपर्यंत तुम्ही त्यांची साथ देता आणि काय सोयी सुविधा दिल्या जातात तुमच्या कंपनीकडून? द ग्रीन इकॉनॉमी कंपनी ही अशी आहेत की ती तुम्हाला झाड आणून देण्यापासून म्हणजे शेतकऱ्यांना झाड आणून देण्यापासून तर लागवडीपर्यंतचा आणि सोबतच विक्रीपर्यंतचं संपूर्ण सहकार्य कंपनी आपल्याला करत असते. म्हणजे त्यामध्ये आमच्या एक महिन्याने साईड व्हिजिट्स असतात. म्हणजे तिथे प्लांटेशन जिथे झालेलं आहे तिथे आमच्या जे विशेषज्ञ तज्ज्ञ आहेत, जे आमचे ॲग्रोनॉमिस्ट आहेत, त्यांच्या तिथे व्हिजिट असतात. ते तुम्हाला शेतकऱ्यांना नॉलेज देतात की यांना कोणतं स्प्रेइंग द्यायचं आहे. सोबतच तुम्हाला 1 वर्षाचं विनामूल्य त्यामधून जे फ्री ऑफ कॉस्ट रिप्लेसमेंट गॅरंटी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे काही कारणास्तव तुमचे काही झाडं मेलेले आहेत तर कंपनी तुम्हाला विनामूल्य तितके झाडं रिप्लेस करून देणार, ही सुद्धा सुविधा कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते. आणि सोबतच फळधारणा आल्यानंतर तुम्हाला जर ते विक्रीसाठी मदत हवी आहे ते सुद्धा कंपनी तुम्हाला नंबर्स लाईन अप करून देणार आणि कंपनी तुम्हाला विक्रीपर्यंतचं सहकार्य संपूर्ण करतात. नक्कीच. त्याचप्रमाणे या सगळ्या लागवडीमध्ये शासकीय स्तरावर काही अनुदान आहे का किंवा आतापर्यंत काही अनुदान मिळालेलं आहे का? व्हिएतनाम ग्रीन बुटक्या नारळसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना म्हणून एक निघालेली आहेत. त्यामध्ये शासकीय अनुदानानुसार जवळपास 93,800 रुपयापर्यंत शासकीय अनुदान शेतकऱ्यांना मिळते आहे. ते 3 टप्प्यांमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. पहिल्या वर्षी त्यांना 60,000 काही मिळतात, दुसऱ्या वर्षी त्यांना 14,000 काही मिळतात आणि तिसऱ्या वर्षी त्यांना 12,000 काही मिळतात. म्हणजे तुम्ही जर त्याचं एक लागवड करतोय म्हटलं, म्हणजे कोणते शेतकरी आहे जर त्यांनी नारळ शेतीबद्दल विचार केलेला तर नक्कीच शासनाकडून सुद्धा त्यांना एक हे मिळतं आहे, सबसिडी मिळतो आहे, तर त्यांना त्याचा पण लाभ घेता येतो. आणि त्यामधून जर आपण एक खजुराचा जरी विचार करतोय म्हटलं तर खजुरासाठी सुद्धा NHB अंतर्गत जवळपास 1.5 लाखापर्यंत असं सबसिडी खजुरासाठी गव्हर्नमेंटकडून आपल्याला मिळतात. तर नक्कीच यामध्ये लाभ आहे, तुम्ही विचार करायला हवा. नक्कीच. त्याचप्रमाणे मला असं विचारायचं आहे की तुमच्या कंपनीशी जर आमच्या प्रेक्षकांना संवाद साधायचा असेल किंवा जर बोलायचं असेल या सगळ्याबद्दलची, म्हणजे हे व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ असतील किंवा खजूर लागवड असेल, या सगळ्या लागवडीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर साधारण तुमच्याशी कसा संपर्क करावा आणि त्याच्या पुढे त्यांना किती दिवस लागतील या सगळ्या लागवडीसाठी आणि त्यानंतर पिकं घेण्यासाठी, याबद्दल काय माहिती देऊ शकता? जर आमच्या कंपनीसोबत तुम्हाला संवाद साधायचा आहे, संपर्क करायचा आहे तर आमची द ग्रीन इकॉनॉमी म्हणून कंपनी आहे, ती नागपूरला आहे, सक्करदराला. आणि जर आपण
त्याची वेबसाईट सर्च केली, द ग्रीन इकॉनॉमी को म्हणून, तर तुम्हाला त्या वेबसाईटवर सुद्धा आमचे डिटेल्स मिळून जाणार. सोबतच तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवर पण जाऊ शकता. त्यावर पण तुम्हाला आमच्या कंपनीचे केलेले काम आणि सोबतच आम्ही कसे लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना सहकार्य करतो ते सगळं बघायला मिळणार. आणि जर तुम्हाला समोर जाऊन आणखी त्या हॉर्टिकल्चरमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करतोय. नक्कीच. त्याचप्रमाणे बऱ्याचदा असं होतं मॅडम की आतापर्यंत शेतकरी जे आहे ते पिढ्यानपिढ्या पारंपरिक शेतीतच अडकलेले आहे. ते तिथनं बाहेर पडण्यासाठी घाबरतात. म्हणजे जसं की ही शेती आहे, ही शेती करायला सुद्धा घाबरतात की त्यांना खरंच त्यामधनं उत्पन्न मिळेल का? जितका पैसा आपण या शेतीमध्ये गुंतवतोय त्यापेक्षा जास्त आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील का? तर काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जे पिढ्यानपिढ्या अडकलेले आहे पारंपरिक शेतीमधनं, त्यांनी बाहेर यावं आणि खरंच या शेतीकडे आता वळावं, त्याचा खरंच तुम्हाला आयुष्यात फायदा आहे, या सगळ्याबद्दल जर माहिती द्यायची असेल आमच्या प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना तर काय माहिती देऊ शकता? शेतकरी हा नेहमी गरीबच असतो. तो का बरं गरीब असतो? कारण तो समोरचा विचार कधी करत नाही किंवा तो स्वतःचा फ्युचरचा हा विचार करत नाही की आपण काय केल्यानंतर आपण जास्त उत्पन्न कमवू शकतो व आपलं जे पण दरडोई उत्पन्न आहे ते वाढवू शकतो आणि आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. तर शेतकऱ्यांनी समोरचा विचार करायला हवा. त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर पारंपरिकरित्या, फक्त पारंपरिकरित्या न करता त्यांनी जर हॉर्टिकल्चरकडे एक पाऊल जरी ठेवलेला तरी पण त्यांनी कुठून तरी सुरुवात होते आणि तो प्रॉफिट पर्यंत नेतो, असं जे म्हण असते ते नक्कीच त्यांचं साध्य होणार. आणि त्यांनी हा विचार करायला हवा की हे आपल्यासाठी नाही तर आपले जे पिढ्या दर पिढ्या समोर येणारी पिढी आहे त्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरणार आहे. आणि तुम्ही नक्कीच या गोष्टीचा विचार करायला हवा की पारंपरिकरित्या जर तुम्ही करत आहे तर तुम्हाला एकदा नाही तर वारंवार खर्च लावावा लागतो, पण इथे तुम्हाला फक्त एकदाच खर्च लावावा लागतो आणि आजीवन तुम्हाला त्यामधून उत्पन्न सतत मिळत राहतं आणि तुमच्या पिढींना पण त्यामधून उत्पन्न मिळत राहणार. तर तुमचा प्रॉफिट आणि सगळ्या गोष्टी बरोबर होणार. नक्कीच. आज तुम्ही इथे आलात निकिता मॅडम आणि तुम्ही हे व्हिएतनाम ग्रीन बुटके नारळ किंवा खजूर लागवड नेमकी कशी करावी, कशा पद्धतीनं तुमची द ग्रीन एकर कंपनी आहे ती कशा पद्धतीनं मदत करते, या सगळ्याबद्दलची खरं तर आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.